निश्चितपणे मला खात्री आहे की येणाऱ्या या 16 जानेवारीच्या निकालावेळी महायुतीचा भगवा या महापालिकेवर फडकलेला आपल्याला दिसेल। निवडणुका असतात त्यावेळी आमच्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलेलं असते आणि मग कुणाला उमेदवारी द्यायची कुणाला नाही द्यायची ह्या आमच्या मनाला वेदना होत असतात। शहरातले रिंग रोड असतील, त्याचबरोबर अंडरपास असतील, ओव्हरब्रिज असतील, अनेक ओपन स्पेसेस आम्ही ताब्यात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या आजपर्यंत महापालिकेने घेतल्या नव्हत्या आणि मग त्या ओपन स्पेसेसमध्ये लोकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी आमचा निश्चित प्रयत्न असेल। महापालिका निवडणुकांची आज आचारसंहिता लागलेली आहे साहेब। 15 जानेवारीला काहीतर मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे, काय सांगाल याबद्दल? 16 तारखेला महायुतीचा विजय झालेला आपल्याला दिसेल। कोल्हापुरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये विकासाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। कधी नाही एवढा विकास गेल्या 5 वर्षामध्ये त्या गेल्या 8-10 वर्षामध्ये सुरू असलेला आपल्याला दिसेल आणि त्यामुळं मतदारांनी ठरवलेलं आहे। आणि खास करून कोल्हापूरचा उल्लेख जर आपण केला तर अनेक कामं आपण गेल्या काही दिवसामध्ये केलेली आहेत, अनेक कामं पुढच्या काळामध्ये करायची आहेत। मतदारांना आमच्यावर विश्वास आहे। गेल्या 35 वर्षामध्ये ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी या कोल्हापूरसाठी काही केलं नाही आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही जे करून दाखवलेलं आहे ते निश्चित लोकांना आवडणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे मला खात्री आहे की येणाऱ्या या 16 जानेवारीच्या निकालावेळी महायुतीचा भगवा या महापालिकेवर फडकलेला आपल्याला दिसेल। अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, त्यामुळं इच्छुक देखील असंख्य आहेत, तर एकंदरीत कोणत्या निकषांद्वारे तुम्ही उमेदवारी देणार आहात? बघा, हा फार गंभीर प्रश्न आहे। निवडणुका असतात त्यावेळी आमच्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलेलं असते आणि मग कुणाला उमेदवारी द्यायची कुणाला नाही द्यायची ह्या आमच्या मनाला वेदना होत असतात। आता बघा, महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत। 3 पक्षानंतर पुन्हा जागा वाटप आलं, जागा वाटप आल्यानंतर मग विविध आरक्षणं आली। या माध्यमातून किती कार्यकर्त्यांना आपण उमेदवारी देऊ शकतोय हा निश्चितपणे एक आमच्यापुढं प्रश्न आहे। पण निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की ज्याचं मेरिट चांगलं आहे त्याला आम्ही उमेदवारी देऊ आणि ज्याला मेरिट चांगला असून सुद्धा काही वेळेला आम्हाला मदत करता येणार नाही त्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने आम्ही न्याय देऊ अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं तुमचं व्हिजन काय असणार आहे साहेब, काय सांगाल? बघा, कोल्हापूरमध्ये याआधी काहीच नव्हतं। आता हद्दवाढ प्रस्तावित आहे, शक्तीपीठ या ठिकाणी येणार आहे, खंडपीठाचं सर्किट बेंच जर आलं असलं तर खंडपीठ देखील पूर्ण या ठिकाणी होणार आहे। कन्व्हेन्शन सेंटरचं काम सुरू आहे। रंकाळा जो पूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी गेले नाहीत पण आम्ही करून दाखवलेला आहे। अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी 1500 कोटी रुपये दिले आहेत। आज तुम्ही बघितला तर अनेक गोष्टी आम्ही या माध्यमातून करतोय। शहरातले रिंग रोड असतील, त्याचबरोबर अंडरपास असतील, ओव्हरब्रिज असतील, अनेक ओपन स्पेसेस आम्ही ताब्यात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या आजपर्यंत महापालिकेने घेतल्या नव्हत्या आणि मग त्या ओपन स्पेसेसमध्ये लोकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी आमचा निश्चित प्रयत्न असेल। IT पार्कसाठी 100 एकर जागेचा देखील मंजुरी झालेली आहे आपल्याला माहीत आहे आणि म्हणून विकासापर्यंत जात असताना सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून देखील आम्ही काम करतोय आणि मला खात्री आहे की आजपर्यंत शहराचा विकास झाला नाही कारण चुकीच्यांच्या हातामध्ये सत्ता होती। पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला कोल्हापूर शहर पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात विकासापर्यंत गेलेला आपल्याला दिसेल। राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्याला आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं संबोधित केलं। KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह समीर मकानदार, कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।